करा, परंतु आता लढ म्हणा, परंतु आता लढ आता आमची लढाईची तयारी आहे. पण या गोरगरिबाचं शिक्षण थांबता कामा नये. यांना शिक्षण सुरू करण्याची गरज आहे. जर कोणाला यांना मदत करायची असेल तर तशी संधी उपलब्ध आहे आणि या गोष्टीला भरभरून असा आम्हाला प्रतिसाद भेटला. सचिन डोळे फाउंडेशन पुणेने आम्हाला 125 किट आणि 25,000 रुपयाचा चेक दिला. वाजेच्या एका शाळेने आमची बातमी पाहिली आणि त्या तिथल्या प्रिन्सिपलने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करून 20,000 रुपयाची म्हणजे मुलांच्या खाऊतल्या पैशातले 20,000 रुपयाची पुस्तक आम्हाला दिली. हे आमची सगळी लॅब पाण्यात गेलेली आहे. त्या आमच्या व्हिडिओ मॅडम आहेत, सुरक्षा मॅडम आणि शिक्षण अधिकारी त्यांनी येऊन पाहिलं. त्यांनी आम्हाला एक लॅपटॉप दिला आणि आम्हाला इन्फोसिस कंपनीने या वर्षी आता 4-8 दिवसापूर्वी 10 कॉम्प्युटर दिलेले आहेत. एक तांदळी नावाची शाळा आहे पुणे जिल्हा परिषदमध्ये. तिथल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुमचे जे विद्यार्थी बांधव आहेत ते अडचणीत आहेत, त्या मुलांनी त्यांच्या खाऊच्या पैशातून आम्हाला 11,000 रुपये ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीने इथं आणून दिलेले आहेत. एक शिवदुर्ग प्रतिष्ठान आहे, त्यांनी आम्हाला घड्याळ बस्तर पाटे आणून दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईचं एक फॅक्टरी फाउंडेशन आहे, फक्त सोशल नेटवर्क पाहून आम्हाला त्यांनी 200 दप्तर आणि 200 किट जवळजवळ 80,000 रुपयाचं साहित्य शाळेमध्ये आणून पोहोचलेलं आहे. आम्ही आल्यानंतर जे देणग्या आहेत त्या देणग्या आम्ही काय केलेलं आहे की अशा प्रकारच्या शाळेच्या दर्शनी भागामध्ये लावलेल्या आहेत. आम्हाला रोख या एकाच महिन्यामध्ये रोख 2.5 लाखाची देणगी आणि हे जवळजवळ 8.5 लाख रुपयाचं म्हणजे साहित्य रूपाने मदत मिळालेली आहे. आमचे जे मुख्याध्यापक आहेत हे मुख्याध्यापक आम्हाला गेल्यानंतर हा जो बॉक्स दिसतो आहे तिथे आल्यानंतर ते त्यांचा मोबाईल टाकतात आणि आम्ही सगळे शिक्षक लोक सुद्धा त्यामध्ये आमचा मोबाईल टाकून देतो. संध्याकाळी निघताना तो आम्ही तो मोबाईल तिथून काढून घेतोय. त्याच्यानंतर जे आमचे जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांची मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत. आम्ही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयासाठी 45 दिवसाचं निवेदन केलं आणि प्रत्येक शिक्षकाने 5-5 दिवस ज्यादा तास घेतले आणि दरवर्षी आमचा एक 2 विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये येतो. शिष्यवृत्ती नवोदय आणि मध्ये सुद्धा विद्यार्थी येतात. सैनिक स्कूलमध्ये सुद्धा निवड झालेली आहे. 5 वर्षापूर्वीच्या शाळेचा पट 6वी 7वीचा 2, 3, 4, 5 असायचा. यावर्षी मागच्या वर्षी 4थीला 27 मुलं असताना सुद्धा 5वीचा पट आज 55 झालेला आहे. शाळा शहरापासून 3-4 किलोमीटर आहे. शहरामध्ये 8 पब्लिक स्कूल, 3-4 CBSE पॅटर्न आणि 27 शाळा आहेत. तरी सुद्धा शहरात शहरातील मुलं खेड्यामध्ये येत आहेत, आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये येत आहेत. आज ज्या 5 वर्षापूर्वी जो शाळेचा 121 पट होता तो आज या ठिकाणी 226 पट झालेला आहे. आणि आमचे जे मुख्याध्यापक आहेत ते मुख्याध्यापक सगळ्यांच्या सहकार्याने शाळेमध्ये सुतारकाम, गवटीकाम, प्लंबिंगचं काम, लाईट फिटिंगचं काम, प्रिंटर दुरुस्तीचं काम ते सगळं स्वतः करतात. काल जे आरो मशीन आम्हाला पुणे सहयोग संस्थेने दिले ते इमारतीच्या छतावर वर चढले स्वतः आणि ते स्वतः त्यांनी काय केलेलं आहे ते आरो मशीन स्वतः फिट करतायत. आणि ज्यावेळेस त्यांना लॉकबुक भरायचं असेल त्यावेळेस ते वर्गात आल्यानंतर ते शिक्षकांना म्हणतात सर तुम्ही खाली बसा मी शिकवतो. धन्यवाद.